स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला घरी आनंद मिळत नसेल आणि तुम्ही नेहमीच तणावात असाल तर आजपासूनच हे काम सुरू करा. प्रत्येकाला आपल्याला आयुष्यात विकास, समृद्धी आणि आरोग्य हवे असते. तथापि आपल्याला सर्व प्रयत्नांना न जुमानता कधी कधी आपल्याला दुःख आणि संकटांना तोंड द्यावे लागते. याचे कारण कधी कधी घरातील वास्तू असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तूची जागा बदलून तुम्हाला फायदा होऊ शकतो. घरात तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे आहे. घरात सुख आणि समृद्धीसाठी कोणत्या वास्तू टिप्स अवलंबन पाहिजेत ते जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा. पहिला मुद्दा, गुरुवारी घरात कोणतेही पिवळे वस्तू घालायला सुरुवात करा. गुरुवारी घरात कोणतेही पिवळे वस्तू घालायला सुरुवात करा आणि पिवळे फळे खा. हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा. बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावेत, पण पिवळ्या रंगाच्या पदार्थापासून दूर राहावे. असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते आणि आनंद येतो आणि समस्या दूर होतात. दुसरे म्हणजे वास्तूनुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचे मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवावा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद व्यक्तीवर नेहमीच राहतो आणि घरात सुख, समृद्धी येते. यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते. तिसरा क्रमांक, वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो. असे मानले जाते म्हणून घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाचे छोटे रांगोळी काढा. यामुळे देवी लक्ष्मी घरात येते आणि सकारात्मक ऊर्जा देखील घरात प्रवेश करते. जर तुम्ही सकाळी लवकर उठून रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम आणि शुभ लाभ लिहा. यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही आणि नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल. चौथे, असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा त्याआधी तुम्ही 5 लोकांना खायला द्या, जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि ती दिवसांदिवस वाढत राहावी. यासाठी अन्न शिजवताना पहिली भाकर गायीसाठी, 1 भाकर कुत्र्यासाठी, माशांना पीठ खायला द्या, पक्ष्यांना धान्य खायला द्या आणि मुंग्यांना साखर पीठ खायला द्या. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर निश्चित किमान 1 तरी खायला द्या. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या 5 पैकी 1 नक्कीच खायला द्या. याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचे झाड लावल्याने घरात संपत्ती येते आणि सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने हे झाडे अवश्य पाहावेत. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रोप खूप पवित्र मानले जाते. ही वनस्पती बहुतेक हिंदू धर्मामध्ये आढळते. या वनस्पतीचे दररोज पूजा केली जाते. यासोबतच देशी तुपाचा दिवा लावला जातो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर झाडाची मूळ लाल कपड्यात बांधले जाते. ते लटकवा. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्य धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. याशिवाय घरातील वास्तुदोष दूर होतील. 5वा मुद्दा, जर घरातील बाई सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाण्याचा भांडे ओतले तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो. जर तुम्हाला घरात सुख, शांती हवी असेल तर प्रत्येक अमावास्येच्या दिवशी घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि घरात निरुपयोगी वस्तू ठेवू नका. काची लसी शिपडा आणि 5 अगरबत्त्या पेटवा. जर तुम्हाला घरात शांत आणि आनंद हवा असेल तर आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा. सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा. 6वा क्रमांक, जर तुम्हाला तुमच्या घरात आनंद घ्यायचा असेल तर घरी लाइटिंग बुद्ध आणा आणि घरात लाइटिंग बुद्ध हे आनंद
वृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार लाइटिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुख शांती मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. याशिवाय जर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचे, महाभारतात युद्धाचे किंवा हिंसक प्राण्याचे किंवा पक्ष्याचे चित्र ठेवले असेल तर ते सुख आणि समृद्धीचे कारण बनेल. वैवाहिक जीवनातील तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून आजच ते दूर करा. क्रमांक 7, झाडू नका. सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू नका. चुकूनही असे मानले जाते, असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी रागवते आणि घर सोडते, ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते. 8वा क्रमांक, कापूर जाळणे. प्रार्थनेदरम्यान कापूर जाळला जात असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजे. यासोबतच त्याचा धूर संपूर्ण घरात पसरावा. असे केल्याने घरात शांती राहते असे मानले जाते, तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. क्रमांक 9, नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा एक गठ्ठा बनवा आणि तो घराच्या मुख्य कोपऱ्यात ठेवा, जेणेकरून कोणीही ते पाहू शकणार नाही. यामुळे घरात आनंद परत येईल. क्रमांक 10, वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग आहे. या कोपऱ्यात देवी देवता राहतात, म्हणून जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमीच प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. या ठिकाणी पूजास्थळ बनवणे खूप शुभ आहे. हा क्रमांक 11, वास्तुशास्त्रातील अनावश्यक पाणी टिपकणे हे पैशाचे नुकसान दर्शवते. वास्तुशास्त्रानुसार नळ किंवा टाकीमधून पाणी टिपकणे शुभ मानले जात नाही. ज्या घरात नळातून पाणी टिपकते तेथे सुख आणि समृद्धी जास्त काळ टिकून नाही. घरात सुख, समृद्धी आणि शांत राहावे म्हणून हा दोष त्वरित दूर करावा. ज्योतिषी शास्त्रात अनेक ग्रह शुभ परिणाम देतात. त्यापैकी गुरुग्रहाला सुख, समृद्धी आणि समृद्धीचा कारक मानला जाते. जीवनातील गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यातील थोडे मीठ आणि हळद मिसळून या उपायाने फरशी पुसून टाका. जीवनात प्रगतीची शक्यता नेहमीच वाढते. क्रमांक 12, दररोज देवाची पूजा करावी. घरी अगरबत्ती आणि दिवे लावावेत. यामुळे घरात वातावरण सकारात्मक राहते. पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावी. संध्याकाळी घराचे कोपऱ्यात कापूर पेटवला पाहिजे, कारण अंधार हा नकारात्मकते आणि वाईट शक्तीचा घटक मानला जातो. क्रमांक 13, असे मानले जाते की घरी अन्न शिजवल्यानंतर प्रत्येक ते देवाला अर्पण करावे, जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये. म्हणून सर्वप्रथम देवाला अन्न न खाता अर्पण करा आणि स्वयंपाकघरातील असे कोणतेही अन्न शिल्लक राहणार नाही याची खात्री करा, ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल. क्रमांक 14, हिंदू धर्मात दान करणे महत्त्वाचे मानले जाते, जेणेकरून तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील. म्हणून धान्य दान करणे देखील शुभ मानले जाते आणि जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला धान्य देता तेव्हा ते अधिक महत्त्वाचे होते. ते तुम्हाला पुण्य देतात. आणि जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्न किंवा अन्नदान घ्या, जेणेकरून पुण्य अदृश्य दोषाचा नाश करेल आणि कुटुंबाचे रक्षण करेल. हे दान तुम्हाला संकटातून वाचवते. याचा फायदा तुम्हाला नाही तर तुमच्या भावी पिढींना होईल. क्रमांक 15, जर घरातील कोणत्याही मशीन किंवा उपकरणे खराब असेल तर ते लवकर दुरुस्त करा किंवा बदला. घरात सदोष यंत्र किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवा. उपकरणामुळे घरात नकारात्मकता वाढते, ज्यामुळे घरात मानसिक तणाव, आजार आणि त्रास वाढतात. घराच्या उत्तर किंवा आग्नेय दिशेला कारंजा ठेवा. असे मानले जाते की या उपायाने घरात सुख आणि समृद्धी येते. क्रमांक 9, बरेच लोक जेवतानाही पैशाचे व्यवहार करतात. पैशाच्या व्यवहाराशी संबंधित अशा सवयी ताबडतोब सोडून द्या, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवू शकते. पैशाचे व्यवहार 5ही बोटांनी करावेत, यामुळे तुमचे आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. क्रमांक 17, सकाळी उठताच आपण आपले तळवे पाहिले पाहिजेत. आपले तळवे पाहून
मानले जाते. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपले कर्म फक्त आपल्या हाताच्या बोटांना करतो आणि शास्त्रानुसार देव तळहातामध्ये राहतो म्हणून सकाळी तुमचे तळवे पहा. क्रमांक 18 सकाळी लवकर पक्ष्यांना आवाज ऐकून शुभ मानले जाते. तसेच जर तुम्हाला तो पक्षी दिसला तर हे केकवर आयसिंग आहे. याचे अर्थ असा की माता लक्ष्मी तुमच्या घरी आली आहे. याचा अर्थ असा की आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल आणि यश तुमचे पायचुंबन येईल. क्रमांक 19 सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमच्या आईला भेटायला जावे. आईचे आशीर्वाद सर्वात महत्त्वाचे आहेत, म्हणून जर तुम्ही सकाळी उठून तुमच्या आईला भेटायला गेलात तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते. याशिवाय जर तुम्हाला जागे होताच मंदिरातील घंटेचा आवाज ऐकू आला तर ते खूप शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ असा की तुमचा दिवस खूप शुभ राहील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल. क्रमांक 20 ज्योतिषाच्या मते ग्रह त्रासापासून मुक्त मिळवण्यासाठी तुमच्या घरात पांढऱ्या चंदनाची मूर्ती ठेवा. यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील तणाव कमी होईल आणि परस्पर विश्वास वाढेल. जर चंदनाची मूर्ती ठेवणे शक्य नसेल तर कदम झाडाची एक छोटी फांदी ठेवा. यामुळे घरात शांत आणि आनंद राहील. याशिवाय घरातील त्रास दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात पंचमुखी दिवा लावा. यानंतर तुमच्या घरात हनुमानजी समोर अष्टगंधाचा प्रकाश टाका आणि त्याचे सुगंध संपूर्ण घरात पसरवा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा वाहेल. यामुळे घरात आनंद आणि शांती येईल. ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमचे श्रद्धा आणि श्रद्धेनुसार ज्योतिषी धर्माचा उपाय आणि सल्ला वापरूनही पाहावा.